जय भीम मित्रांनो. तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 30 जुलै वेनसडेचा दिवस होता आणि अ, एक निफ्टी आणि बँक निफ्टीच्या मंथली एक्सपायरीच्या आधीचा दिवस आणि सेन्सेक्सच्या मंथली एक्सपायरीच्या नेक्स्ट दिवस. सो असं काही एक्सपेक्टेड होतं की थोडंसं मोमेंटम वोलेटाईल राहील, बट होतं सुद्धा. आपले टार्गेट्स वगैरे आपण जे ट्रेड्स दिले होते ते आपले टार्गेट्स वगैरे अचीव्ह झाले सुद्धा. पुढे मार्केट आता व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करूच नक्कीच. बट जशी व्होलॅटिलिटी मला एक्सपेक्टेड होती तशी झाली नाही. इनफॅक्ट प्रीमियम जे आहेत ना ते खूप डिके झाले. म्हणजे फर्स्ट कॅन्डल जर 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती जर तुम्ही फर्स्ट आणि सेकंड कॅन्डल जर बघाल ना, तर त्या दोन कॅन्डल मध्ये एवढे प्रीमियम डाऊन झाले की मी सुरुवातीला 56,200 चा सीई प्रेडिक्ट केला होता, बट नंतर मला तो 56,100 चा सी प्रेडिक्ट करायला लागला. ठीक आहे, बट त्याचे पण टार्गेट्स अचीव्ह झाले. तर बघूया पुढे व्हिडिओमध्ये जास्त समजून घेण्यासाठी आपल्याला जास्त इझी होईल ते, की ह्या गोष्टी कशा घडल्या, म्हणजे आजचं मार्केट कसं होतं ओव्हरऑल. ठीक आहे. सो निफ्टीची क्लोजिंग आपल्याला मिळालेली आहे इथे 24,855. ठीक आहे, जी 24,888 याच्या बिलोच आहे. आणि बँक निफ्टीची क्लोजिंग आपल्याला जस्ट अबो 56,000 आहे, 56,150 अशी. बँक निफ्टी स्लाइटली निगेटिव्ह, निफ्टी थोडंसं पॉझिटिव्ह, असं थोडंसं वाईस वर्सा कॉन्ट्राडिक्शन सिनारिओ आपल्याला इथे दिसत आहे. ठीक आहे फ्रेंड्स. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण स्टार्ट करूया इथे निफ्टीच्या चार्ट पासून. ठीक आहे. निफ्टीचा आपण ट्रेड तर घेत नाही, आपण नेहमी म्हणतो त्याप्रमाणे, बट निफ्टी एक इम्पॉर्टंट इंडेक्स आहे, सो आपण डिस्कस करूया. सो इथे तुम्ही बघाल की ही निफ्टीची फर्स्ट कॅन्डल आहे 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती, जो हा येल्लो फ्लॅग इथे तुम्हाला दिसत असेल तिथे. तर ऑलमोस्ट निफ्टी सुद्धा जर तुम्ही इथे जर नीट बारकाईने बघितलं तर याला आपण मोमेंटम नाही म्हणू शकत, कारण 24,902 चा आजचा डे हाय होता आणि आजचा डे लो होता 24,773. म्हणजे ऑलमोस्ट 1,200 पॉइंट मध्ये इथे जर तुम्ही नीट बघाल तर निफ्टी दिवसभर ट्रेड करताना दिसलेली आहे. ठीक आहे. हा असा साधारण एक बॉक्स मध्ये ह्या. ऑलराईट. सो निफ्टीमध्ये तर आपण एनिवेज ट्रेड घेत नाही. निफ्टीमध्ये आपण करतो ऑप्शन सेलिंग, ऑप्शन बाईंग ही करतो आपण. बँक निफ्टीमध्ये तर आपण बँक निफ्टीचा चार्ट इथे बघूया. हा 15 मिनिट्स टाइम फ्रेमचा चार्ट आहे मित्रांनो. ऑलराईट. आणि ही आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल आहे, येल्लो फ्लॅग जिथे आहे. आणि हा जो बॉक्स आहे, हा मी नेहमीप्रमाणे परत एकदा सांगतो, हा मी आज क्रिएट केलेला नाहीये किंवा आता आफ्टर मार्केट क्रिएट केलेला नाहीये. हा बॉक्स मी ऑलरेडी कालच डिप्लॉय करून ठेवला होता आणि आजचं जे मोमेंटम मार्केटमध्ये कसं असू शकतं ते प्रेडिक्ट केलं होतं. ठीक आहे फ्रेंड्स. तर जर तुम्ही इथे बारकाईने बघाल तर आजच्या दिवसाची ओपनिंग कॅन्डल, एंडिंग कॅन्डल, इवन मध्ये जो मार्केटने एक स्पाइक घेतला होता, एक सडन स्पाइक आला होता 11:15च्या कॅन्डलला. इवन ती जी लेवल आहे, ती लेवल सुद्धा जी म्हणजे आपण एक काल प्रेडिक्ट केली होती 56,333, आणि 56,320 चा हाय मारून तिकडनं मार्केट रिटर्न आलेलं आहे. ठीक आहे. सो लेवल्स ह्या फार इम्पॉर्टंट असतात फ्रेंड्स. नेहमी लक्षात ठेवा, ह्या ह्या ज्या लेवल्स आहेत ना, ह्या लेवल्सच सगळं काही काम करतात. तुम्ही मार्केटमध्ये कितीही चांगले ट्रेडर असाल, कितीही चांगला कंट्रोल असेल, पण तुम्हाला लेवल्स त्या ज्या आहेत त्या योग्य पद्धतीने, म्हणजे त्या अनुमान त्याचं काढता आलं पाहिजे. आणि ते येतं कशाने? एज्युकेशन, नॉलेज, प्रॅक्टिस, पेशन्स, ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला लागतात. त्यानंतर ते ऑटोमॅटिकली येतं, तुमच्या पण अंगीकृत्य होईल. बट त्यासाठी गरज आहे ते सगळं शिकून घेण्याची. तर मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा असा आहे की पुन्हा एकदा मी तुम्हाला इथे सांगतो की ह्या ज्या लेवल्स आहेत, ह्या लेवल्स तुम्ही जर बघाल, ही काल बॉक्स दिलेला आहे आणि लिटरली त्या बॉक्सच्या आतच बँक निफ्टीने पूर्ण दिवस ट्रेड केलेला आहे. आता मला म्हणजे तुम्ही म्हणाल की सर, अरे हे तर एकदम म्हणजे असं कसं 100% प्रेडिक्ट होऊ शकतं? तर असंच आहे. फार टफ नाहीये. थोडंसं त्यासाठी एज्युकेशन, नॉलेज, स्किल डेव्हलप करायला लागते. ते नक्कीच इझिली होऊ शकतं. तर तुमच्या ह्या संदर्भातल्या काही क्वेरीज असतील, डाऊट्स असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. आणि नॉलेजमध्ये आणि प्रॉफिटमध्ये काही भर पडत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा. कारण टेलिग्रामचा आजचा पण जो कॉल होता, सगळ्यात पहिलं फर्स्ट ऑफ ऑल मी ऑलमोस्ट 9:30 लाच एक कॉल दिला होता 56,200 चा, बिफोर 9:30.
927 और 928 ला समथिंग. आणि त्यानंतर मला असं जाणवलं की प्रीमियम एकदम फास्ट, म्हणजे ही जी फर्स्ट कॅन्डल जर तुम्ही बघाल, ही फर्स्ट ग्रीन कॅन्डल ऑलमोस्ट झाली असती, बट ती झाली निगेटिव्ह कॅन्डल. ठीक आहे. सो एवढे फास्ट प्रीमियम डिके झाले. त्यानंतर मग नंतर इथे ह्या कॅन्डलने थोडासा सपोर्ट घेतला, तर मला असं जाणवलं की आता ही कॅन्डल थोडंसं शूट करेल. त्यानंतर मग मी 930 ला 56,200 चा कॉल रेकमेंड केला होता. ठीक आहे. त्या कॉलमध्ये आपला फर्स्ट टार्गेट अचीव झाला. ह्या इथे वेट मी त्याचा ना एक हा त्याचा चार्ट आहे पर्टिक्युलर 56,100च्या 56,100चा स्ट्राईक प्राइसचा हा चार्ट आहे. ठीक आहे. सो ही ओपनिंग कॅन्डल आहे येलो फ्लॅग, आणि ही जी सेकंड कॅन्डल आहे इथे आपला फर्स्ट टार्गेट अचीव झाला. आणि त्यानंतर 11:15च्या कॅन्डल मध्ये आपले इथे दोन्हीही टार्गेट ह्या स्ट्राईक प्राइसचे आपल्या ट्रेडचे अचीव झाले होते. ठीक आहे फ्रेंड्स. सो अशा पद्धतीने मार्केट बिहेव करतं. आपण फक्त आपल्या म्हणजे स्किल्स ज्या आहेत, ज्या ऑलरेडी आपण गेन केलेल्या आहेत, ज्या डेव्हलप केलेल्या आहेत, त्या स्किल्सला अनुसरून धरून आपल्याला फक्त काम करत राहायला लागतं. आणि पेशन्स ठेवायला लागतात मार्केटमध्ये काम करत असताना. नेहमी पेशंटली काम केलात तर नेहमीच म्हणजे नक्कीच सक्सेस एक ना एक दिवस तुमचं असणार आहे. ठीक आहे. एका दिवसात सक्सेस मिळणार नाही मित्रांनो. आता उद्या एका दिवसाचे सक्सेसफुल ट्रेडर्स मार्केटमध्ये दिसतील आपल्याला, कारण उद्या निफ्टीची, बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. ठीक आहे. सो उद्याच्या लेवल्स मी फार काही उद्याच्या लेवल्स मी तुम्हाला इथे सांगतो. उद्याची जी लेवल आहे बँक निफ्टी मध्ये तरी हे आजचं मी इथे ऑलरेडी मी इथे याला डिलीट करतो, कारण याचं काम झालेलं आहे. ठीक आहे फ्रेंड्स. सो उद्याच्या ज्या लेवल्स आहेत ऑलरेडी ऍक्च्युली ही एक्सपायरी असणार आहे फ्रेंड्स. ठीक आहे. मार्केटमध्ये ही जी मंथली एक्सपायरी आहे. ठीक आहे. सो उद्याच्या दिवसासाठी लेवल्स काढणं म्हणजे थोडस टफ आहे, बट तरी पण 56,056 इनफॅक्ट उद्या तर एक्सपायरी असल्यामुळे 56,000 हा जो ही जी सायकोलॉजिकल लेवल आहे तीच आपण कंटिन्यू करणार आहोत. आणि अपर साइडला अगेन 56,333 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, कारण की निफ्टीला सुद्धा 24,888 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. सो आपण इथे 56,333 येस, आणि बॉटमला 56,000 अगेन. ठीक आहे. सिन्स 56,000 इज अ सायकोलॉजिकल लेवल. ओके फ्रेंड्स. थोडस ह्या साईडला स्ट्रेच करूया 56,000. ओके. सो हा बॉक्स मी उद्यासाठी बनवून ठेवला आहे. तर बघूया उद्याचे लेवल्स कसे असू शकतात फ्रेंड्स. तरी पण नेहमी आपण असं म्हणतो की उद्याचं मार्केट उद्या, कारण हे आपण याच्यासाठीच म्हणतो, कारण मार्केट आहे शेवटी. कशी मुवमेंट येईल, अपसाइड येईल, डाऊनसाइड येईल, इट डिपेंड्स. आणि स्पेशली उद्या तर एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरी आहे. सो क्रुशियल डे आहे. तसं तर आपण एक्सपायरीला ऑलमोस्ट फार कमी ट्रेड घेतो, कधी कधी घेतच नाही, ऑलमोस्ट टाइम आपण घेतच नाही ट्रेड. बट स्टील उद्या प्रयत्न करूया ट्रेड. जर संधी मिळाली तर ट्रेड नक्कीच घेऊया, आणि जर नसेल तर नेहमीप्रमाणे मी म्हणजे अपडेट करेन की इट्स नो ट्रेड डे, आणि एन्जॉय युअर डे करून. ठीक आहे. सो भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.